जाम लाईनी आहेत. यावर्षी या साईडशी चालले मम्मी खांदो सगळे भांडी 10 रुपयाला काय कानातलं कसलं भारी आहे. उसाचा रस पिता दोघी जणी आहे. काय जाय ना कोंडा हा गरम गरम नको टाकू तोंडात भाजी. हॅलो गाईज, वेलकम टू वी बघत चॅनल. तर आज मी जाम दिवसानंतर ब्लॉग शूट करते. लास्ट ब्लॉग आय थिंक आपला पालखी आणि जत्रेचं होतं आणि त्यानंतर 10-12 दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करते, कारण की आज आहे महाशिवरात्री. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही चालल्या म्हणजे करंबोलीमध्येच मार्बल पॉईंट म्हणून आहे, तिथं सगळ्या लाद्या बिद्या भेटतात मार्बलच्या. तिथे एक मंदिर आहे शंकराचं, तिकडे चाललेत आम्ही आता पाया पाडायला. सगळी 11:30 वाजले आणि आता मी निघतो जायला. बघू किती गर्दी आहे, जाम गर्दी असतं, लाईनीला उभं राहायला लागेल. मी पटपटके आंघोळ केले, केस तर वरलीच आहेत असेच बांधलं कशी तरी. जाऊ दे, ते गेल्या पुढं सगळे. आता मी पण जातं. मग तिथून दर्शन करून झाल्यावर नंतर संध्याकाळी बघू खांद्याच्या जत्रेला जाऊ. खांदा कॉलनी जर तुम्हाला माहीतच असेल, खांदा कॉलनीमध्ये महाशिवरात्री बसते जाम मोठी. तर तिथं जाऊ. गेलो तर मग तुम्हाला बघायला भेटेलच, म्हणून कंटिन्यू करा. आता पहिले बघू किती गर्दी आहे तिकडे. जाऊन जवळच आहे, 5-10 मिनिटात लगेच पोचू. कलंबोलीमध्येच आहे, फक्त गर्दी नसायला पाहिजे जास्त बस. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे. गाडी लावून तिथे साईडलाच मंदिर आहे, ते गाडीचं पार्क केलं तर चालतं. काका आहे रोडपालीचा, रोज ब्लॉग बघतात आपले बोलतात. थँक्यू. सगळे बघतात का मंदिर. लाईन तर आहे पण आम्ही VIP. साहेब उद्या पण सोमवार आहे, उद्या या पूजा करा. पूजा करू नका, दर्शन करा, अभिषेक करा. फक्त दादा बसू नका, दादा बसू नका, आजच्या दिवशी नका बसू. प्लीज रिक्वेस्ट करतोय. पुढे आपले भाऊ पाठीमागे उन्हामध्ये लाईन मध्ये प्लीज रिक्वेस्ट आहे. आता इथं प्रसादाची लाईन म्हणजे उपवासाचं जो सगळं आहे ते इथं दर्शन करून निघलं नाही म्हणजे इथं देतात दरवर्षी. साबुदाण्याची खिचडी आहे, पेपर आहे, खोबऱ्याचं काहीतरी आवडलं केलं. इथं बसल्यासाठी नाश्ता करायला सगळी करतात. प्रसाद, उपवासाचा प्रसाद. आपल्या मिन्नाच्या पोरीच्या वर्गाला आहे. अच्छा, हां माहिती. त्यांचं ब्लॉग बघतात संजय ते ना लग्नाला मी आलो जाम लाईनी आहेत पक्क्या मोठ्या. पण आम्ही डायरेक्ट आलो, डायरेक्ट काका भेटला आम्हाला गणपतीचा. त्याच्यामुळे आम्ही लगेच आलो दर्शन घ्यायला. 2 मिनटात लगेच दर्शन झालं. त्याने आम्हाला डायरेक्ट VIP लाईनीतून आणली. आणि गर्दी राहिल्यास तर लाईनीमध्ये ते 1 तास गेलंच असतं. मला एवढी लाईनी मोठी. ते सगळे नाश्ता ते केला पोट भरून.
घरी तर काही नव्हतं केलं आम्ही, कारण की इथं सगळं असतं नाश्त्याला दरवर्षी म्हणून. माझ्या वाटणीचं चालवले, कारण की मीने नाही केला. पहिले पाणी पितं, नंतर मी नाश्ता करेन. गाडीमध्ये आहे पाणी, तर पाणी पिऊन घेतो, नंतर फक्त उसाचा रस घेऊ आणि मग घरी गेल्यावर खाईन नाश्ता. गाडी लावली इथं. आता मग अशी कलिंगड पण घेतला, इथे यायच्या आधीच रस्त्याने दिसली गाडी, मग कलिंगड पण घेतला पप्पानी. आणि संध्याकाळी 3-4च्या टायमाला आम्ही जाणार खांद्यावर. तिथं आम्ही घेतला रस पियाला चालली का सिद्धीचा आणि साक्षीचा. तुम्ही का थांबलं नाही? तर तुम्ही जत्रा मित्रांना चाललं नाही काय? गाईज आता आम्ही हनुमान मंदिर सॉरी शिव मंदिराची आलो आम्ही. आता काय करून आलो आम्ही जत्रेनं चला खांद्यावर. खांद्याला चालला खांद्याला आता चालू. 1:15 वाजले आता आणि आता आम्ही आलो घरी. थोडासा आराम करू आणि मग जाऊ 4 वाजता खांद्यावर. तर आता 5 वाजलं आणि 5 वाजता आम्ही चाललो शिवरात्रीला खांद्यावर. आणि कपडा पण चेंज केला आहे, दुसरा कुर्ता घातला मी. गोरी सांगलेला तो गोरी होते. तर आता मी झाला शिवरात्रीला खांद्यावर गोरीला घेतल्यासोबत, कारण की विराज केला आहे. नाही तर त्यांनाच घेतलं त्यालाच नेतं. कुठं गेलंय? कुठेतरी जाताना ते बोटीम बसून पाण्यात. अरे का नावाखाडी नावाखाडी काहीतरी बोलतात, तिकडे गेलाय. हां ते काय आहे काहीतरी, मम्मीला विचारून सांगतो. आणि चेनू कुठे गेलाय? आधी का तिकडे गेली चेनू, ती आली. ती मामाशी ते गेली, तिला फोन करून सांगलं बरंच आमच्याकडे आम्हीच आहे ना बरोबर. मम्मी मी बहिणी आणि दादा मी पण येते. आम्ही आलेल्या जत्रांना गाडी लावली. आता यावर्षी या साईडशी चालले मम्मी, खांदापण साईडशी. दरवर्षी आसूडगावची इथं गाडी लावतो आम्ही, त्या साईडशी येतो चालत. पण पहिल्यांदा या साईडशी चाललं. या साईड इथपर्यंत येत नाही ना मग कवा आपण इथपर्यंत नाही ना येत कवा. आसूडगावशी आम्ही आलो ना, ते इथपर्यंत नाही, अर्ध्यांगीच जातो. पण इथून पण जाम भरतो. मम्मी इथं हे बघते काय या कार्पेट, छोटू वालं कार्पेट सगळे भांडी 10,000 रुपयाला. काय पण घ्या, आम्ही पण घेतली. हे घे 10,000 रुपये भांडी. बोलू तुम्ही काय घेतलं? काय पण घ्या. दादा पहिले दुकानांचे घेतला दादाला भांडी, गोलूने पण घेतलं प्लास्टिक कधी टिकणार आहे तो, तरी पण मज्जा दादाची. हा सांगते वेण्या आहेत त्या ब्रॉचेस, फ्लावर ब्रॉच पाहिजे का? इथं लाव डोक्यावर. मम्मीने घेतलं. मारणाची गर्दी, चालाची गरज पण ना पुढं चाललं. कानातलं असलं भारी इकडे पण जाम होतं, पण ब्लॅक फिशर पण जातात म्हणून ठीक आहे. किंवा आपण पाहिजे असतील तर काही ना फायदा घेऊन 100 रुपयाला आहे, पण जत्रा फक्त दुसरं कुठे भेटलं. गार्डनचे इथं मंदिर आहेत खांद्याची जी असते त्याला माहीत असेल. इथं मंदिर आहे पण जाम गर्दी आहे. आम्ही असं झालं इथं त्यांना फोटो करायचे म्हणून. मंदिर खांदेश्वर शिव मंदिर, रास मोठी लाईन आहे. मला असं दिसणार नाही. भजन चालू
लग्नाच्या आधी सुन्याका वैशल्या मी साक्षी सुजल आणि आम्ही सगळी पोरा असं छोटी छोटी आणि रात्री यायचो 1 दिवस आधी रात्री म्हणजे आज महाशिवरात्री असतं ना तर काल रात्री 12 वाजता आम्ही यायचो म्हणजे 12 वाजता मंदिर खुलतो पूजा बिजा असतं देवाची तर रात्री 12 वाजेपासूनच लाईन लागायची सुरुवात होत आम्ही 11लाच येऊन लाईनला उभं राहायचो पहिले इथूनच लाईन लागायची दरवर्षी यायचो पण कोरोना आल्यापासून सगळं चेंज झालं उसाचा रस पिता 2 जणी आहे हिला तो उपवास नाही हिला बोललो काहीतरी खा पण नको बोलतो मला तो उपवास आहे म्हणून मी घेते पिऊन लिंबू सरबत तुला पाहिजे लिंबू सरबत नको काय पाहिजे मग हां मी 2 उसाचा रस काय जाय ना कोंडा मोठा आणि झाड आपले जत्रेन घेतले आहे ना कोंडा घ्यायचं काय ना कोंडा मम्मी बोलते बिल्लोला काहीतरी घे बोलते खेळायला काय घेऊ बिल्लोला कितीला गोलू विचार रॅबिट कितीला विचार कसं चालतं दाखवूया बिल्लोला केल्यासाठी ना बाबा बिल्लोचा लाड आय गोळीला फोटो पहिले घेऊन बिचारीला भूक लागली मी पण काही ना खाणार तू तरी खा गरम गरम नको टाकू तोंडात भाजी कसा लागतो सांग मला दाखवत का मला उपवास आहे राज गर्दी आहे म्हणजे जाम आता आम्ही निघलो 7:30 वाजायला आलो घरी जायला म्हणजे भूक पण लागलो उपवास पण ठेवला बिल्लू वाजले कसते घाबरून पडला ते काय या बाबा तर जेवायला वाढून घेतले वरण भात वाटाण्याची भाजी पापड लोणचं आणि भजी आणलेली तो उपवास सोडून घेते केसा काढून आणल्या त्याची भूत खायचो तिला बिल्लोने अक्का तोडून टाकला र बिचारा मेला गो बिल्लो आणले मेला तो त्याला हवा करली त्याची 2 तुकडं करून टाकलं तिने त्याचं चावला बिचाराला ऑक्सिजन चालवला या तिला माहिती आहे मी मारेल चल थांब तुला आलो थांब काय मस्त तू एडी झाली तिथं का जातोस तू पडलीस तर चल घरात बघते या काय याला काय केलंस तू हा काय केलं या काय केलं या आता तुला आणले तो सगळ्याजण मी घरी आलो आणि मी अशा अवताराने तरी जाऊ दे काली सांगा की मागून बरं येते तर 7:30 नाही 8ला आलो मी घरी आणि नंतर मी तिथला काय दाखवलंच नाही आम्हाला लेट झालं तर कारण की गर्दी इतकी बेकार होती जाम बेकार गर्दी होती तर नंतर शूटच नाही केला मी रात्री डायरेक्ट घरी आलो जेवलो वगैरे फ्रेश मी झालो मस्त कपडे चेंज केले बिल्लूसोबत खेळलो होतो ना ब्लॉग एंड करायलाच विसरलो मग बरं जाऊ दे आता ब्लॉग एंड करून टाकतो ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक करा नेक्स्ट ब्लॉग कधी येईल काय माहिती काय की सध्या तर काहीच नाही पण जर मी कुठे गेली तर मी नक्की टाकेन ब्लॉग म्हणून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि इग्नोर माय लुक कात करतेस तर माहिती पण जाऊ बाय बाय गुड नाईट